हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. केंद्र सरकारी नोकरीची नोटिफिकेशन घेऊन आले आहे. अर्ज पद्धती ही ऑनलाईन असणार आहे. वेतन 21,700 ते 81,100पर्यंत असणार आहे. अर्ज फीसुद्धा माफक असणार आहे. तर चला तर जाऊया पटकन ऑफिशियल नोटिफिकेशनवर. पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी माझं तुमच्याकडे एक महत्त्वाचं आणि खूप इम्पॉर्टंट काम आहे. ते म्हणजे तुम्ही लोक प्लीज सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉनवर जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. पोस्टचे नाव हेड कॉन्स्टेबल ड्रेसर वेटनरी, हेड कॉन्स्टेबल ड्रेसर वेटनरी मेल फीमेल, कॉन्स्टेबल ॲनिमल ट्रान्सपोर्ट मेल फीमेल, कॉन्स्टेबल केनलमॅन फॉर मेल ओनली. कॅटेगरी तुम्ही पाहू शकता. टोटल वेकन्सीज पण खूप चांगल्या आहे. आणि ही जी वेकन्सी आली आहे ती आली आहे ITBPF म्हणजे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स इथून. आणि ही गव्हर्मेंट ऑफ इंडियाची नोकरी आहे. डिटेल ॲडव्हर्टिजमेंट ही आपण पाहू शकतो. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला भरायचे आहे. 12 ऑगस्टपासून सुरू झालेले आहे आणि 10 सप्टेंबरपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन हे करू शकता. तर तुम्ही पाहू शकता इथे पे स्केल पण खूप चांगला आहे. लेवल 4चं पे स्केल असणार आहे. 25,500 ते 81,100 7th CPC नुसार असणार आहे वेकन्सी. आणि या वेकन्सीजनुसार तुम्हाला 4th लेवल पेचं पे मॅट्रिक्स हे असणार आहे. लेवल 3चं पे मॅट्रिक्स कॉन्स्टेबल ॲनिमल ट्रान्सपोर्ट अँड कॉन्स्टेबल केनलमॅनसाठी असणार आहे. त्याचं लेवल 3 पे मॅट्रिक्स असणार आहे. म्हणजे 69,100पर्यंत असणार आहे. आणि बाकीचे अलाउन्सेस खूप असतात मित्रमैत्रिणींनो. डिअरनेस अलाउन्स, रेशन मनी अलाउन्स, स्पेशल कॉम्पन्सेटरी अलाउन्स आणि अकोमोडेशन पण असतं, ट्रान्सपोर्टेशन अलाउन्स, लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन असतं, फ्री मेडिकल फॅसिलिटीज असतात. असे सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी असल्यामुळे खूप अलाउन्सेस असतात तुमच्याकडे. एलिजिबिलिटी एज लिमिट जी आहे ती 18 ते 27 वर्षापर्यंत असणार आहे हेड कॉन्स्टेबलसाठी ड्रेसेस वेटनरी. आणि कॉन्स्टेबल ॲनिमल ट्रान्सपोर्टसाठी 18 ते 25 वर्षापर्यंत असणार आहे. आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे तर हेड कॉन्स्टेबलसाठी 12वी पास असणं आवश्यक आहे. आणि वेटनरी कोर्स हा करणे आवश्यक आहे. डिप्लोमा और सर्टिफिकेट ऑफ मिनिमम 1 year ड्युरेशन रिलेटेड टू वेटनरी. त्याच्यानंतर कॉन्स्टेबल ॲनिमल ट्रान्सपोर्ट मॅट्रिक्युलेशन और इक्विवॅलंट फ्रॉम रेकग्नाइज बोर्ड, कॉन्स्टेबल केनलमॅन 10वी पास असं हे असणार आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन. त्यानंतर कट ऑफ डेट फॉर एज अँड रिलॅक्सेशन तुम्ही पाहू शकता. इथे एज आणि रिलॅक्सेशनसाठी कट ऑफ दिलेला आहे, तो तुम्ही वाचू शकतात. त्यानंतर एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे ते कॅटेगरीनुसार. त्यानंतर एक सर्व्हिसमॅनसाठी पण रिलॅक्सेशन आहे. फिजिकल स्टँडर्ड्ससुद्धा तुम्हाला पास करायचे आहे. हाईट आणि चेस्ट दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला दिलेलं आहे की हाईट आणि चेस्ट फॉर मॅन फॉर डिफरंट स्टेट्स युनियन टेरिटरी. इकडे तुमचं तुम्ही स्टेटनुसार इथे चेक करू शकतात. त्यानंतर वेट पण दिलेलं आहे. मिनिमम मेडिकल स्टँडर्ड्स दिलेले आहे, म्हणजे आईज तुमची व्हिज्युअल साईट कशी आहे. टॅटू अलाउड नाही आहे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. त्यानंतर अप्लाय कसं करायचं आहे तर तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर मोड ऑफ ॲप्लिकेशन आणि पेमेंट काय असणार आहे. तुम्हाला ऑनलाईन फी भरायची आहे आणि नॉन रिफंडेबल असणार आहे फी. तुम्ही जर दुसरीकडे काम करत असाल तर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे तुम्हाला. आणि सिलेक्शन प्रोसिजर्स तुम्हाला ऑनलाईन ॲडमिट कार्ड एक्झामिनेशनसाठी मिळेल. त्यानंतर तुम्हाला ती एक्झाम क्लिअर करून मग तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड्स क्लिअर केल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर तुम्हाला रिक्रुटमेंट टेस्ट द्यायचे आहे PET. त्यानंतर तुम्ही पाहू शकता फेज 1 फेज 2 अशा 2 फेजेसमध्ये एक्झामिनेशन होणार आहे. आणि
फेज 3 फेज 4 पण असणार आहे. तर अशी पूर्ण तुमची एक्झामिनेशन होणार आहे. जनरल इन्स्ट्रक्शन्स आहे ते तुम्ही वाचू शकतात. अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद.